बाहेरून एकदम क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि ज्युसी, अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसंच परफेक्ट पनीर 65 घरच्या घरी बनवता येतो असं मी सांगितलं तर आजची रेसिपी इतकी टेस्टी होणार आहे की एकदा बनवल्यावर पुन्हा पुन्हा हीच डिमांड येणार. आणि सगळ्यात खास मार्केटसारखा लाल रंग, स्पायसी कोटिंग आणि परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल टेक्स्चर, हेही विदाऊट एनी स्पेशल इन्ग्रेडियंट्स. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी देणार आहे एक सिक्रेट टिप ज्यामुळे पनीर होईल 100% परफेक्ट. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. जर तुम्हाला अशाच टेस्टी, इझी आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पनीरची कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडते. सुरुवात करूया इन्ग्रेडियंट्सपासून. आपल्याला लागणार आहे फ्रेश पनीर, मीडियम साईजचं क्यूबमध्ये कट केलेले असलेलं पाहिजे. यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं गरम मसाला, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि डीप फ्रायसाठी तेल. हे इन्ग्रेडियंट्स जवळजवळ सगळ्यांच्या घरी असतात. एका बाउलमध्ये पनीर क्यूब घ्या, त्यामध्ये ॲड करा कॉर्नफ्लॉवर, मैदा, अद्रक लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि गरम मसाला. त्यानंतर आता थोडंसं पाणी ॲड करून हे बॅटर एक घट्ट कोटिंग तयार करा. ध्यानात ठेवा, बॅटर जास्त पातळ नको. हे बॅटर पनीर आता 10 मिनिट रेस्ट करायला ठेवा. यामुळे मसाले पनीरमध्ये छान मिक्स होतात आणि टेस्ट नेक्स्ट लेवल लागतो. आता गॅसवर तेल गरम करा. त्यानंतर तेल मीडियम गरम झाल्यावर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करून सर्व व्यवस्थित मिक्स करा. आणि अर्धा लिंबाचा रस देखीलही यामध्ये ॲड करा, जेणेकरून हे बॅटर कॉर्नफ्लॉवरने आपले हे पनीरचे क्यूब छान असे क्रिस्पी होतील. अशा पद्धतीने सर्व मिक्स करा. तोपर्यंत गरम तेल होतं तोपर्यंत आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं टॉस्ट करा, जेणेकरून आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड केलेला आहे ते पूर्ण प्रॉपर यामध्ये कोट होईल. त्यानंतर इकडं कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता जोपर्यंत तेल गरम होतं तोपर्यंत आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत. एक वाटी आपण दही घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करा आणि लाल मिरची पावडरची पेस्ट पाण्यात मिक्स करून मी ॲड केलेली आहे. त्यानंतर ही पेस्ट ॲड करा. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करा आणि हे बॅटर मिक्स करून घ्या. सर्व साहित्य मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्याला सॉस तयार करायचं आहे त्यासाठी लागणार आहे. तर इकडे तेल ऑलमोस्ट आपलं गरम झालेलं आहे. आता मीडियम फ्लेमवर गरम झाल्यावर पनीर क्यूब एक एक करून सोडा. एकदम मोठ्या फ्लेमवर ठेवू नका, नाहीतर बाहेरून ब्राऊन आणि आतून अनलॉक्ड राहतील, म्हणजे कच्चेच राहतील. गोल्डन कलर रेड येईपर्यंत फ्राय करा. वाव, बघा किती सुंदर क्रिस्पी टेक्स्चर येत आहे. आता दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्या. तर हे सर्व क्यूब आपण अशा पद्धतीने क्रिस्पी होऊस्तर तळून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे देखीलही खाऊ शकतात, ते पण खूपच छान लागतात. असं देखीलही केलं तरी छान लागतात. पण आपल्याला याचा सॉस तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण आपण पनीरचे क्यूब तळून घेतलेले आहे. आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्या. तर बघा किती छान कलर आलेला आहे. आता दुसऱ्या पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्या. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करा, कढीपत्ता ॲड करा. त्यानंतर कांदे आपण जो पनीर टिक्काला जसे कांदे आणि शिमला मिरची ॲड करतो तशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे. आणि हे लसणाची पेस्ट ॲड करून अद्रक लसूण, कढीपत्ता हे सर्व साहित्य ॲड करून छान असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण यामध्ये मसाले ॲड करणार आहोत. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरचीचे काप ॲड करा. त्यानंतर आपण जे लाल मिरचीचं पावडर पेस्ट तयार केली ती देखील ही करणार आहोत. त्या जागी तुम्ही चिली सॉस देखील हे ॲड करू शकतात. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा किती छान मस्त आरोमा येतो आहे बघा. आता ॲड करा आपण जी दह्याची पेस्ट ॲड केलेली आहे ती यामध्ये ॲड करा.
या स्टेजला तुम्ही चिली सॉस देखील ॲड करू शकतात. तर आपण दह्याची पेस्ट केलेली, जेणेकरून आपलं छान असं बॅटर घट्टसर होईल. तर त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्सचर तयारच करा. यानंतर रेड पनीर ॲड करा. फास्ट टोस्ट करा. व्यवस्थित परतून घ्या. स्टेप पनीर 65 एक्स्ट्रा रेस्टॉरंट स्टाईल टेस्ट देतो. आता एक इम्पॉर्टंट सिक्रेट टिप, जर तुम्हाला पनीर जास्त सॉफ्ट हवं असेल तर फ्राय पनीर 5 मिनिट कोमट पाणी ठेवा. यामुळे पनीर रबरासारखं होत नाही आणि आतून सुपर सॉफ्ट राहतो. ही टिप्स नक्की ट्राय करा. आपलं क्रिस्पी स्पायसी पनीर 65 तयार आहे. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि टेस्ट एकदम रेस्टॉरंट स्टाईल. इव्हिनिंग स्नॅक्स, पार्टी स्टार्टर्स किंवा स्पेशल गेस्टसाठी परफेक्ट रेसिपी. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे रोज अशाच टेस्टी रेसिपी येतात. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट डिलिशियस रेसिपीमध्ये. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. ही रेसिपी नक्की तुम्ही देखील ही ट्राय करून बघा. तुम्हाला आणि घरच्यांना सर्वांनाच आवडेल ही रेसिपी. तर सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकतात. अशा छान छान रेसिपीसाठी सुनंदा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत अशाच व्हायरल रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.